नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी. आज मी करत आहे पुलाव. त्याच्यासाठी मोठा लांबडा असा दिल्ली राईस तांदूळ घेतलाय. हा सपाट वाटीच घेतलाय. तो मध्ये आता कुकरमध्ये लावून घेते आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतला. आता चवीनुसार मीठ टाकते आणि सुट्टा व्हावा म्हणून थोडं तूप टाकते. तर हे सगळं असं हलवून घेते. असा सुट्टा भात मी शिजवून घेतलेला आहे. मोकळाच झालेला आहे छान असा. पुलाव करण्यासाठी वाटाणा, कोथिंबीर, हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर आणि फ्लावर, 2-3 काजू, 1 तमालपत्रीचं पान आणि 2-3 मिरे, लवंग आणि कढीपत्ता आणि 3 अशा क्यूब घेतले ह्याच्या पनीरच्या. हे सुद्धा टाकल्यानंतर छान लागतं. असं पुलाव करण्यासाठी मी साहित्य करून घेतलेलं आहे सगळं. आणि हा कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला, हा तेलात मी तळणार आहे. पुलाव करण्यासाठी आता मी तूप टाकून घेते. तूप चांगले वितळून देते. थोडेसे जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा परतून घेते चांगला. कांदा थोडा लाल होतोपर्यंत परतून घ्यायचा. फ्लावर सगळं टाकून घेते आता. शिमला मिरच, फ्लावर, हा वाटाणा सगळं परतून घेते. आणि हे लवंग, तमालपत्री, सगळं काजू टाकून घेते. चांगलं परतायचं बारीक गॅसवर. तर पनीर सुद्धा आपण थोडं इथं परतून घेऊया. पनीर पण परतलं म्हणजे ना छान लागतं सगळ्या भाज्यांबरोबर. भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. ही पण वाटाणा ही छान परतला म्हणजे छान टेस्टी लागतं आणि पनीर पण परतलं म्हणजे तुपात. अशा सगळ्या बारीक गॅसवर अशा भाज्या परतून घ्यायच्या. आता भाज्या छान परतलेत. आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि जो भात आहे ना केलेला आपण तो मिक्स करून घेऊया. हलवून घेऊया छान असा सगळा मिक्स करून घेऊया. रंगीबेरंगी गाजर हे किती छान दिसतंय. वाटाणा आहे, भात पण असा सुट्टा झालाय सगळा. मीठ आपण शिजताना टाकलं होतं त्यामुळे थोडंसं टाकते वरून. असा सगळा पुलाव मिक्स करून घेतला. आता एक वाफ येऊन देण्यासाठी मी झाकून ठेवते. असा खूप छान टेस्टी आणि ताज्या ताज्या भाज्यांनी फ्रेश केलेला असा पुलाव तयार झालेला आहे.
असा सुंदर आणि टेस्टी पुलाव तयार झालेला आहे. असा मस्त आणि टेस्टी पुलाव तयार झालेला आहे. असा सुंदर टेस्टी पुलाव तयार झाला. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.